धूम्रपान करणे म्हणजे आपल्या फुफ्फुसात सीओपीडी सारख्या त्रासांना आजारांना आमंत्रण देण्यासारखं आहे, ज्याचा अर्थ क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिझीज असा आहे। धूम्रपान करणाऱ्यांमध्ये सीओपीडीचा त्रास होण्याची शक्यता जास्त का असते हे आपण तज्ञांकडून अधिक समजून घेऊया। नमस्कार, मी डॉक्टर राजवर्धन घाटगे। मी फुफ्फुस रोग तज्ञ आहे सरस्वती हॉस्पिटल कोल्हापूर इथे। सीओपीडी म्हणजे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, जे धूम्रपानामुळे होतं। तर सीओपीडीची अशी लक्षणे काय आहेत? त्याच्यामध्ये धाप लागणे, झरझर म्हणजे श्वास घेताना शिटीसारखा आवाज येणे, छातीत कोंडल्यासारखे वाटणे, रक्त बडका पडणे आणि दीर्घकालीन चालणारा खोकला। लक्षणे कालांतराने आणखी तीव्र होत जातात आणि जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करतात। यापैकी कोणतीही लक्षणे तुम्हाला जाणवली तर आपण फॅमिली डॉक्टरना अवश्य भेटा। त्याचा धोका कसा कमी करता येईल याचा उत्तम उपाय म्हणजे धूम्रपान सोडून देणे। हवेत प्रदूषण, रसायनांचा धूळ आणि व्यक्ती धूम्रपान करताना आपल्या शरीरात जाणाऱ्या त्याच्या धुरासारख्या फुफ्फुसाला त्रास देणाऱ्या घटकांपासून दूर राहा। आपला आहार आरोग्यप्रद असू दे। फुफ्फुसांची क्षमता आणि आरोग्य सुदृढ करण्यासाठी नियमित व्यायाम करा। लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका। धन्यवाद। ही माहिती फुफ्फुसाशी संबंधित एका विशिष्ट आजाराच्या जनजागृतीपर मोहिमेचा एक भाग आहे।